आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5 मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे। औरंगजेबची जी कबर इथं खुलताबाद येथे आपल्या आहे, ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट केली जाऊ नये। जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये, ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे। तिसरी प्रमुख मागणी आम्ही केली आहे की आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुलांच्या सहली इथे आयोजित करण्यात याव्या, जेणेकरून आपल्या मुलांना आपण कुणाला गाडलेला आहे हा इतिहास समजेल, त्याच्यासाठी या शैक्षणिक सहली इथं आयोजित करण्यात याव्या। चौथा मुद्दा आम्ही जो मांडलेला आहे, जो साहेबांनी सभेमध्ये सांगितला की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा, हा सूचना फलक, ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा, ही चौथी मागणी आहे। आणि 5वी महत्वाची मागणी आम्ही केली आहे की तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फुल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल। आमच्या भावनांना हात जे लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। या प्रमुख 5 मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत। मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गामध्ये आपल्याला मागणी ठेवावी लागते, निवेदनाद्वारे ती मागणी आपण ठेवतो। जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही आणि सरकारने कुठल्याही प्रकारचा सरकारी खर्च तिथे करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे स्वतः चालत जाईल आणि ते काम उधळून लावेल।